जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी कोयना धरणातील पाणी साठ्यात वाढ होत असल्याने 10-20 हजारांनी विसर्ग वाढवून 42,100 क्युसेकने पाणी सोडण्यात येते। चांदोली धरणातून पुन्हा विसर्ग कमी करण्यात आलाय। सध्या धरणातून 8,000 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। तब्बल 5 दिवसांपासून पाण्याखाली गेलेले 26 मार्ग वाहतुकीसाठी खुले झालेत। दरम्यान कृष्णा नदीची पाणी पातळी 1 फुटांनी कमी झाली आहे। कोयना धरण क्षेत्रात 24 तासात 107 मिलीमीटर पाऊस झाला असून धरणात 85.45 टीएमसी पाणी साठा आहे। त्यामुळे दुपारपासून धरणातून 10,000ने विसर्ग वाढवण्यात आलाय। धरणातून 42,100 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। चांदोली धरणातही पावसाचा जोर कमी झालाय। तेथे 71 मिलीमीटर पाऊस झालाय। त्यामुळे धरणातील विसर्ग कमी करण्यात आलाय। सध्या धरणातून 8,092 क्युसेकने पाणी सोडण्यात येते। दिवसभरात कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत 1 फुटांनी कमी झाली आहे। सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणी पातळी सायंकाळी 38.5 फुटांवर होती। अलमटी धरणातील पाणीसाठा 67.85 टीएमसी झाला असून 3,02,000 क्युसेकने पाण्याची आवक होत असल्याने संध्याकाळपासून 3.5 लाख क्युसेकपर्यंत विसर्ग वाढवला जाणार आहे। जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अधूनमधून पावसाची रिमझिम सुरूच होती। कृष्णा आणि वारणा नदी काठावरील पाणी पातळी कमी होऊ लागल्याने पूरस्थिती कमी होऊ लागली। मात्र नदी काठावरील पिके अद्यापही पाण्याखाली आहेत। जिल्ह्यातील 24 पूल आणि 12 बंधारे पाण्याखाली कायम आहेत। जिल्ह्यातील 56 रस्ते पाण्याखाली गेले होते। त्यापैकी 26 रस्त्यांवरील पाणी कमी झाल्याने वाहतुकीसाठी ते सुरू करण्यात आलेत। अद्याप 25 रस्त्यांवर पाणी असल्याने त्यासाठी पर्यायी मार्गावरून सुरू असलेली वाहतूक कायम आहे। सांगलीतील राजश्री शाहू महाराज 100 फुटी रस्त्यावर पुन्हा भगदाड पडले। त्यामुळे या कामाच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर आणि लोकहित मंचाचे मनोज भिसे यांनी या कामाची चौकशी करून संबंधित अभियंता आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। राजश्री शाहू महाराज रस्त्याचं पूर्ण क्षमतेने डांबरीकरण करण्यात येत आहे। या कामाच्या दर्जाबाबत वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। डीमार्ट समोर काही दिवसांपूर्वी रस्त्यावरच खड्डा पडला होता। त्यावेळी ड्रेनेजचं कारण पुढे करत ठेकेदारांनी दुरुस्ती केली होती, पण पुन्हा 100 फुटी रस्त्यावरील दिगंबर मेडिकल समोरच रस्त्यावरच भगदाड पडले। काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या अभियंत्यांच्या टीमने 100 फुटी रोडची पाहणी केली होती। तसेच आयुक्त शुभम गुप्ता यांनी देखील सामाजिक कार्यकर्ते मनोज भिसे यांच्या समवेत पाहणी केली होती। त्यावेळी काम मजबूत करण्याच्या सूचना दिल्या होत्या, परंतु काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचा आरोप लोकहित मंचाचे मनोज भिसे यांनी केलाय। असे भगदाड पडत असल्यामुळे दुचाकी अथवा चारचाकी जाऊन मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते। एका रस्त्यावर 2-2 वेळा भगदाड पडणे हे सांगलीसाठी अतिशय लाजिरवाणी घटना आहे। याची चौकशी करण्याची मागणी मनोज भिसे यांनी केली आहे। शिवाय या कामाचे ठेकेदार आणि महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची या प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी केली आहे। चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला आहे। त्यामुळे वारणा नदीला आलेला पूर हळूहळू ओसरू लागलाय। आरळा, शितूर, चरण, सोंडोली पुलावरील पाणी हळूहळू ओसरू लागल्याने पूल ये-जा करण्यासाठी खुला झालाय। आळा, पाटीलवाडी, इनामवाडी मार्ग वाहतुकीसाठी खुला झालाय। काळुंद्रे, उबाळ वस्तीतील पुराचं पाणी ओसरू लागले आहे। 8 दिवसांपासून पाण्यात गेलेली पिके आता मोकळी झाली आहेत। आज सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत 8 तासात 22 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पावसाचा जोर मंदावल्यामुळे धरणात येणारी आवक थोडीफार कमी झाली आहे। परिसरातील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले। परिसरात गेल्या 2 दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ सुरू आहे। सध्या धरणाच्या सांडव्यातून 6,622 क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून 1,470 क्युसेक असा एकूण 8,092 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात सोडण्यात आलाय। धरण पाणलोट क्षेत्रात 24 तासात 71 मिलीमीटर पाऊस पडला असून आज अखेर 2,527 मिलीमीटर पावसाची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे। सध्या धरणात 8,092 क्युसेक पाण्याची आवक होते। धरणाची पाणी पातळी 621.55 मीटर इतकी झाली असून धरणात 29.13 टीएमसी पाणी साठा आहे। तर धरण 84.67% भरलंय। शामरावनगर येथील मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजासाठी आरक्षित असलेल्या जागेसाठी महापालिकेच्या तिजोरीतील पैसे वर्ग करू नयेत यासाठी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री स्वाती शिंदे यांनी ख्रिश्चन समाज आणि मुस्लिम समाजाच्या नागरिकांच्या समवेत महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेतली। स्वाती शिंदे म्हणाले की सांगली शहरातील शामरावनगर येथील मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजासाठी आरक्षित असलेली जागा भूसंपादन करण्यासाठी सांगली जिल्हा प्रशासनाने नुकतीच अधिसूचना काढली, तरी या भूसंपादनाचा मोबदला म्हणून महापालिकेने महापालिकेच्या तिजोरीतून पैसे वर्ग करू नयेत, कारण मुस्लिम आणि ख्रिश्चन दफनभूमीसाठी आरक्षित असलेली जागा मूळ जागा मालकांनी प्लॉट पाडून गुंठेवारीने विक्री केली आहे।
ही संपूर्ण जागा पूरपट्ट्यातील आहे, त्यामुळे या ठिकाणी उन्हाळ्यातही 4 ते 5 फूट पाणी असतं. या जागेत भराव घालण्यासाठी कोट्यावधींचा खर्च आहे. बाजारभावाप्रमाणे या जागेची किंमत अवघी 1 कोटी रुपये एकर असताना काही हितसंबंधी मंडळींनी मूळ मालकांकडून वट मुख्यत्यार पत्रे घेऊन भूसंपादनाचा प्रस्ताव पुढे आणलाय. 40 प्लॉट धारकांनी गुंठेवारी नियमितीकरण करण्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव दिलाय. बेकायदेशीररित्या गुंठेवारीचे प्लॉट पाडून विक्री केल्याबद्दल त्यांची चौकशी झाली पाहिजे. काही नगरसेवकांनी वट मुख्यत्यार पत्रे लिहून घेतलेली आहेत, याची चौकशी झाली पाहिजे. जागेचा 1,25,00,000 रुपये एकरी बाजारभाव असताना महापालिका मात्र एकरी 4 कोटी रुपये प्रमाणे दर देते. 2017 मध्ये दफनभूमी भूसंपादनासाठी महासभा ठराव क्रमांक 50 ने ही जागा 10 कोटी रुपयांनी भूसंपादित करायची होती. मात्र आता ही रक्कम अंदाजे 24 कोटी रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे आयुक्तांनी भूसंपादनाची प्रक्रिया करू नये, अन्यथा जबाबदारी आपली राहील, असा इशारा स्वाती शिंदे यांनी दिलाय. राज्य शासनाने यावर्षीपासून एक राज्य एक गणवेश योजना अंमलात आणली. मात्र पहिल्या शैक्षणिक वर्षातील 2 महिन्यातच या योजनेचा पुरता फज्जा उडालाय. शाळा सुरू होऊन 1.5 महिना झाला तरी अजून मुलांना गणवेश मिळाले नाहीत आणि ज्यांना मिळाले त्यामध्येही बऱ्याच त्रुटी आहेत. त्यामुळे महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. या संदर्भात शहर जिल्हाध्यक्षा संगीता हार्गे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्य शासनाने यावर्षीपासून एक राज्य एक गणवेश योजना अंमलात आणली. इयत्ता 5वी ते 7वी पर्यंतच्या मुलींना सलवार कुर्ता, त्याऐवजी स्कर्ट आणि टॉप आणि मुलांना शर्टची चड्डी हा गणवेश दिला जातोय. पण प्रत्यक्षात मुलींचं माप न घेता अंदाजे एकाच मापाचे गणवेश देण्यात येत आहेत. मुलींची उंची आणि शारीरिक ठेवण आणि दिलेला गणवेश यामध्ये बरीच तफावत आहे. अत्यंत कमी उंचीचे कपडे घालणंही मुलींना अवघड आणि लज्जास्पद वाटत आहे. याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त करून आमच्याकडे तोंडी तक्रारी केलेल्या आहेत. मुलांना पण शर्ट चड्डीमुळे त्यांच्यात न्यूनगंडता निर्माण होते. शिवाय इयत्ता 8वी ते 10वी पर्यंतच्या मुलींना सलवार कुर्ता दिला जातोय, त्याचबरोबर ओढणी मात्र देण्यात येत नाही आणि नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाही. त्यामुळे होतकरू, गरजू आणि आर्थिक दुर्बल असणाऱ्या पालक आणि विद्यार्थ्यांचं या योजनेमार्फत राज्य सरकारने चेष्टा मस्करी केली आहे. लाडक्या बहिणीची योजना आणणाऱ्या राज्य सरकारला मात्र बहिणीचे लाडके भाचे आणि भाची यांचा विसर पडलाय. त्यामुळे महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आम्ही राज्य शासनाचा जाहीर निषेध व्यक्त करतोय. विष्णू अण्णा पाटील फळ मार्केटमध्ये खुल्या भूखंडावर पत्र्याचं शेड उभा केलेल्या 56 गाळेधारकांना सांगली बाजार समितीने नोटीस बजावली. अनामत घेऊन गाळे खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे फळ मार्केटमध्ये 4 वर्षांपूर्वी घेतलेल्या गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. बाजार समितीच्या मागील संचालक मंडळाच्या कालावधीत सहकार विभागाच्या आदेशान्वये आणि व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार बाजार समितीने समितीच्या कोल्हापूर रोडवरील फळ मार्केटमध्ये 56 व्यापाऱ्यांना ठराव करून जागा दिली होती. या व्यापाऱ्यांनी या जागेवर पत्र्याचं शेड उभारले आहेत. मात्र ही जागा खुला भूखंड आहे. या बाजूला उभारण्यात आलेली जागा बेदाना गोदामासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. मात्र तत्कालीन कारभाऱ्यांनी संबंधितांकडून मागणीनुसार अनामत रक्कम घेऊन जागा दिली होती. आता याबाबतच्या तक्रारी शासनाच्या सहकार खात्याकडे गेल्यानंतर शासनाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे याबाबत चौकशी करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यात. जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीला खुल्या भूखंडावर आणि बेदामाना गोदामासाठी आरक्षित असलेली जागा बाजार समितीने पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार बाजार समितीने सर्व 56 गाळेधारकांना पत्र्याचे शेड काढून जागा खाली करण्याच्या तसेच बाजार समितीकडे भरलेली अनामत रक्कम परत घेण्याबाबत नोटीस दिली. या निर्णयामुळे बाजार समिती आणि गाळेधारकांमध्ये चांगलीच झुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माधवनगर परिसरात काही दिवसांपूर्वी बैलाच्या शेपटीजवळ अज्ञाताने कुऱ्हाडीने वार केला. हा वार इतका खोलवर होता की बैलाच्या अंगात कुऱ्हाड रुतून बसली होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर अॅनिमल राहतने शस्त्रक्रियेनंतर ही कुऱ्हाड काढली. दरम्यान या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अद्याप ही संशयिताचा शोध लागलेला नाही. बैलाला मारहाण करणाऱ्याची माहिती देणाऱ्यास 51,000चं पारितोषिक दिलं जाईल अशी माहिती अॅनिमल राहतचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉक्टर नरेश उप्रेती यांनी दिली. माधवनगर परिसरात 16 जुलै रोजी सकाळी एका बैलाच्या शेपटीजवळ कुऱ्हाड अडकल्याचं लक्षात आलं. बैलाला काहीच करता येत नसल्यामुळे तो कुऱ्हाडीसह फिरत होता. प्राणीमित्रांनी तातडीने अॅनिमल राहत या प्राण्यावर उपचार करणाऱ्या संस्थेशी संपर्क साधला. संस्थेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तासाभराच्या प्रयत्नाने कुऱ्हाड काढली. यावेळी रक्तस्राव झाला. उपचारानंतर केलेल्या जखमी बैलास पोलिसांच्या सूचनेनुसार पुढील उपचारासाठी सुरक्षित स्थळी पाठवण्यात आलं. दरम्यान संजयनगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोराविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा अंतर्गत प्रथम माहिती अहवाल नोंदवलाय. या घटनेची माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल. हल्लेखोराचं नाव सांगणाऱ्यास 51,000चं पारितोषिक दिलं जाईल.
ॲनिमल राहतच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. इलेक्ट्रॉनिक आणि मोबाईलच्या युगात वृत्तपत्रांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, त्यामुळे वृत्तपत्र विक्रेता आणि समाज यांचं कायमचं अतूट नातं राहणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाआघाडीची सत्ता आल्यावर वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न मी विधानसभेत मांडून न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे. पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता भवनमध्ये आयोजित वृत्तपत्र विक्रेता एजंट रेनकोट वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. शासनाने आपल्यासाठी वृत्तपत्र विक्रेता एजंट कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून भरीव निधी द्यावा आणि उतरवयात काम थांबल्यानंतर पेन्शन आणि सानुग्रह अनुदान दिलं पाहिजे. मोफत वैद्यकीय सुविधा आणि मुलांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक मदत द्यावी. शासनाने वृत्तपत्र विक्रेता एजंट कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करावी, अशा मागण्या शासन दरबारी मांडू अशी ग्वाही पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे. विकास सूर्यवंशी यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. संजय कांबळे आणि मारुती नवलाई यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांबाबतचं मत व्यक्त केलं. स्वागत दत्तात्रय सरगर तर प्रास्ताविक सचिन चोपडे यांनी केलंय. यावेळी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम, प्राध्यापक ND बिरनाळे, आयुब निशांतार, प्रशांत अहिवळे, सागर घोरपडे, सुरेश कांबळे, नागेश कोरे, कृष्णा जामदार, श्रीकांत दुधाळ, दीपक वाघमारे, बजरंग यमगर, प्रशांत साळुंखे, बाळासाहेब पोरे, जावेद शेख, देवानंद वसगडे आणि वृत्तपत्र विक्रेता एजंट लाईनमन मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार विशाल राशनकर तर सूत्रसंचालन सचिन चोपडे यांनी केले.